लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आज सोमवार 7 जुलै लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे। याची सुरुवात 5 तारखेपासून सुरुवात झालेली आहे। काल रविवार हप्ता बंद होता, त्यामुळे आज पुन्हा सोमवारी वाटप सुरू केलेलं आहे। आदिती तटकरे मॅडम यांची मोठी माहिती आपल्या लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे। एक वाईट बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढलेला आहे। लाडक्या बहिणींनी संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे। काही लाडक्या बहिणींनी असे म्हटले की आम्हाला हप्ता भेटत नाही, त्यामुळे आम्हाला बायातून बाद करा। सोबत आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण वर्धापन दिनानिमित्त आता 5 मोठी गिफ्ट सुद्धा जाहीर करणार आहेत। तुम्हाला सुद्धा गिफ्ट मिळणार का हे आपण बघणार आहोत। तुम्ही आता जर बघितलं तर लाडक्या बहिणीला वर्धापन दिन म्हणजे 1 वर्षपूर्ती ही झालेली आहे। लाडक्या बहिणींना गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये हे वाटप सुरू झालं होतं, परंतु आता याच्यामध्ये लाडक्या बहिणींनी नाराजी व्यक्त करत त्यांनी सांगितलं आहे की आमचं नाव यातून काढून टाका। कारण आता जर आपण बघितलं तर मागच्या 3-4 महिन्यामध्ये लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते पुढे जात आहेत। त्यांचे आपल्याला पहिल्यांदा आपण जर बघितलं तर लाडकी बहिणीचे जे पैसे आहेत ते अगोदरच मिळत होते। आता बघा पहिलं गिफ्ट काय असणार आहे आपण ते बघणार आहोत। लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर 2490 रुपयांचं वाटप हे होणार आहे। कारण खूप दिवस झालं हे वाटप पेंडिंग होतं। भरपूर लाडक्या बहिणींना जर हे गिफ्ट घ्यायचं असेल तर काय करायचं आहे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। काही महत्त्वाची अपडेट आता मी तुम्हाला देणार आहे जी तुम्हाला कोणीही सांगणार नाही, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। मी तुम्हाला मेसेजसुद्धा दाखवलेला आहे व्हिडिओच्या सुरुवातीला। पैसे यायला सुरुवात झालेली आहे, थोडासा धीर धरा लाडक्या बहिणींनो। तुम्हालासुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा म्हणजे जूनचा 12 हप्त्यासोबत 3 गॅस सिलेंडरचे 2490 रुपयेसुद्धा मिळणार आहेत। त्यासाठी तुमचं नाव यादीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे काय, दुसरी गिफ्ट बघा काय असणार आहे ते तुम्हाला मी आता सांगतो। ते म्हणजे आपला जूनचा 12वा हप्ता तर मिळणारच आहे, सोबत आपल्याला जुलैचा 13वा हप्तासुद्धा आपल्याला इथं मिळण्याची शक्यता आहे। कारण आता जर आपण बघितलं तर जुलैची 7 तारीख आलेली आहे आज, आणि जुलैसुद्धा पहिले 10 दिवस संपूर्णच गेले। फक्त 10-15 दिवसानंतर पुन्हा जुलैचा हप्ता येण्याऐवजी कदाचित आपल्याला ते दोन्ही हप्ते 12वा हप्ता आणि 13वा हप्ता असे दोन्ही हप्ते आपल्या लाडक्या बहिणींना एकत्रित येण्याचा इथे संकेत आपल्याला दिसत आहेत। त्यामुळं जूनचा हप्ता तर येणार बघा, हे जे 2 मेसेज आहेत ते सेपरेट येणार आहेत, लक्षात ठेवा। 12वा हप्ताचा मेसेज सेपरेट येणार आहे, आधी 12वा हप्ता येईल, नंतर 13वा हप्ता हा येणार आहे। त्यामुळे कुणीही इथं गफलत करून घ्यायची नाही। त्यासाठी काय करायचं आहे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तिसरं जे गिफ्ट असणार आहे ते 30 प्रकारचे भांडे आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे। ते कुठल्या योजनेअंतर्गत मिळणार आहेत, त्यासाठी तुम्हाला काय करावयाचं आहे या सगळ्या यांची माहिती आपण इन डिटेलमध्ये एक करून सगळं आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे। चॅनलला आधी सबस्क्राईब करा। बघा भरपूर लाडक्या बहिणी चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळं त्यांच्यापर्यंत अशी महत्त्वाची माहिती पोहोचत नाही आणि त्यांना पैसेसुद्धा हे मिळत नाहीत। त्यामुळे लक्षात ठेवा, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा कोणाकोणाला गिफ्ट पाहिजे आहेत, कोणाकोणाला भांडी पाहिजे आहेत, कोणाकोणाला गॅस सिलेंडर पाहिजे आहेत, कोणाकोणाला जून आणि जुलैचा हप्ता पाहिजे आहे। त्यासोबतच तुमचं जे काही जिल्हा आहे आणि बँक आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। बघा काळजी करू नका, सर्व लाडक्या बहिणींना पैसे तर मिळतीलच, सोबत गॅस सिलेंडर 3 गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत। कारण आपण जर बघितलं तर आता जूनचा जो हप्ता आहे तो आत्ता कुठंतरी सुरू झालेला आहे बघा, त्याची सुरुवात झालेली आहे। आता सकाळपासून मेसेजसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। आता तुम्ही म्हणाल आम्हाला तर मेसेज येत नाहीत, मेसेज येत आहेत कोणाला, लक्षात घ्या ह्याची जी आहे ती सुरुवात झालेली आहे। हळूहळू सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे वाटप होणार आहे। एकदम सगळ्यांना सरसकट वाटप इथं होत नाही आहे। याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतोय ते म्हणजे अर्ज पडताळणी। भरपूर लाडक्या बहिणी या योजनेतून सध्या बाद होत आहेत, त्यामुळं भरपूर लाडक्या बहिणींमध्ये आता नाराजीसुद्धा व्यक्त होत आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणींना या योजनेतून बाद करण्यात येत आहे, कारण आहे त्यांचंच उत्पन्न वाढ। भरपूर लाडक्या बहिणींचं उत्पन्न आपण जर GR बघितला तर 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न नसायला पाहिजे, ते आता वाढत असल्या कारणानं लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढावं लागत आहे। भरपूर लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर आता उभ्या राहिलेल्या आहे, त्यामुळे देखील त्यांना यासाठी सामोरं जावं लागत आहे। बघा 3600 कोटी रुपयांचा जो चेक आहे तो तर हा जमा झालेलाच आहे, परंतु आता एक दुःखद बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना जे 40-50 हजार रुपयाचं कर्ज मिळणार होतं ते आता मिळणार नाही। सरकारनं त्याच्यावरती आदिती तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे, जे आपल्याला अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला 40-50 हजाराचं जे कर्ज देणार आहोत, जे तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेतून मिळणार होतं, त्याच्यावरती आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की अशा प्रकारचं आता आम्ही कुठलेही कर्ज लाडक्या बहिणींना आम्ही आता सध्या देऊ शकत नाही, त्यामुळं त्याची वाट तुम्ही आता बघू नका। दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींनी अजून देखील आपल्या घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला नाही, तर घरकुल योजनेसाठी लाडक्या बहिणींना एक नम्र विनंती आहे की पटकन अर्ज करा, नाहीतर
अर्ज जर एकदा गेले तर तुम्हाला परत कधी येतील काय येतील हे काही सांगता येणार नाही आणि मग तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता बघा, लाडकी बहिणीच्या यादीमध्ये येण्यासाठी तुम्हाला काय गोष्टी करणं गरजेचं आहे. आज तुमच्या मोबाईलवरती 2 प्रकारचे वेगवेगळे मेसेज येऊ शकतात. एक म्हणजे जूनचा हप्ता, दुसरा म्हणजे जुलैचा हप्ता, सोबत गॅस सिलेंडरचे हप्ते, असे 3 प्रकारचे मेसेज वेगवेगळे तुमच्या खात्यावरती मोबाईलवरती आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन सगळं आपलं बँक अकाउंट व्यवस्थित आहे ना, व्यवस्थित चालतं आहे ना, सगळे आपले खात्याची KYC झालेली आहे का. बघा, आधार लिंक खात्यामध्येच हे पैसे येणार आहेत. भरपूर लाडक्या बहिणींचा आधार लिंक झालेला आहे, परंतु त्यांचं अकाउंटच आता बंद झालेलं आहे, कारण त्यांच्यामध्ये मिनिमम बॅलन्स म्हणजे कमीत कमी बॅलन्स असल्यामुळं, पैसे नसल्यामुळे हे अकाउंट ब्लॉक करण्यात आलेले आहेत, त्याच्यामध्ये बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ते अकाउंट आपले चालू करून घ्या, अन्यथा प्रॉब्लेम असा होणार आहे की जरी पैसे पडले, सरकारने जरी पैसे टाकले तरी तुमच्या खात्यात पैसे ते राहणार नाहीत, ते बँकेतनं कापून घेतले जातील. त्यामुळं ह्या गोष्टींचा कुठेतरी तुम्हाला आता ही पडताळणी करून घ्यायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी ह्या रेशन कार्डला सिरियसली घेत नाही आहेत. भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची KYC केलेली नाही, त्यामुळे ती KYC करून घ्यायची आजच्या आज. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं यादीत नाव कुठे बघायचं सांगतो तुम्हाला. तुमचं जे काही महिला व बालविकास जे काही विभाग आहे तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा, तिथं जाऊन तुम्ही तुमचं नाव आहे की नाही हे चौकशी करू शकता. आता बघा, सरकारनं आपल्याला जूनचा हप्ता जो आहे तो वाटायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही म्हणाल किती दिवस चालणार आहे. लक्षात घ्या, आज 7, 8 आणि 9, आता सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे 3 दिवस हे वाटप सुरू राहणार आहे. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. किती? 7, 8, 9 सोमवार, मंगळवार, बुधवार, जुलै. लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये हे जे वाटप आहे ते एकंदरीत 3 दिवस चालण्याची इथं दाट शक्यता आहे, कारण सरकार प्रत्येक वेळेस आपल्याला माहिती आहे की 2 ते 3 दिवस हे वाटप सुरू ठेवतं, कारण भरपूर लाडक्या बहिणींना इथं कव्हर करायचं आहे. आता याच्यामधल्या काही लाडक्या बहिणी बाद होत आहेत, काही येत आहेत, काही स्वतःहून अर्ज करत आहेत की आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे, कारण त्या आता योजनेमध्ये लाभार्थी नाही आहेत. काही लाडक्या बहिणी इतर योजनेचा लाभ घेत असल्यामुळे त्यांना या योजनेतून बाहेर काढले गेलेलं आहे. तर अशी एकंदरीत ही सध्याची परिस्थिती चाललेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. पटापटा कमेंट्स करा. बघा, तुम्ही काय करताय, व्हिडिओ बघताय परंतु व्हिडिओला लाईक करत नाही, व्हिडिओवरती कमेंट करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळं तुमच्या मनात काय आहे ते समजत नाही, सरकारपर्यंत तुमचं म्हणणं हे पोहोचत नाही. त्यामुळं पटकन कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की आपल्याला काय पाहिजे आहे सरकारकडून, की हप्ते आले पाहिजेत का. बरं, तुम्ही एक तारीख सांगा कोणत्या तारखेला पैसे आले पाहिजेत. सगळ्यांनी मिळून एक तारीख सांगा, कोणत्या तारखेला पहिल्या आठवड्यात आले पाहिजेत का शेवटच्या आठवड्यात आले पाहिजेत. हे तुम्ही सरकार जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं कळणार नाही, कारण सरकारला जोपर्यंत कळणार नाही की तुमची फिक्स तारीख काय आहे तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला कमेंट्स करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं कमेंट करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि तुमचे कुठल्याही प्रश्न असू द्यात. बघा, तुम्हाला इतर योजना आहेत, घरकुल योजना आहेत, दुसऱ्या कुठल्याही योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना आहेत, तुम्हाला ज्या कोणत्या योजना असतील, शेतकरी आपल्या दादांच्या मित्र योजना असतील, PM किसान योजना आहे, कुठल्याही योजनेची जर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. मी त्याची योग्य ती माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत डिटेलमध्ये सगळी माहिती एकदम डिटेलमध्ये पोहोचवण्याचा हा नक्की प्रयत्न करत असतो. त्यामुळं हे काम करा. काही प्रश्न नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.